मी अजय पांचाळ, सहशिक्षक, सरकारी माध्यमिक विद्यालय वसुंधरा. आज आपण थेलचा प्रमेय शिकणार आहोत. प्रमेय आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना वेगवेगळ्या बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे त्रिकोणामध्ये या बाजूला ही रेषा समांतर आहे. जर समांतर असेल तर इतर दोन बाजू म्हणजे ही बाजू आणि ही बाजू या दोन बाजूला ती छेदत आहे. जर छेदत असल्यास तर ही बाजू म्हणजे प्रमाणामध्ये विभागते. हे छेद हे बरोबर हे छेद हे दोन्ही भाग का म्हणजे समान निघतात. तर आपण सुरुवातीला गृहीत घेणं चालू करू. गृहीत तर बघा आपण नाव द्यायचं ए बी आणि सी. त्रिकोण ए बी सी मध्ये बघा बीसी बाजूला डी बाजू समांतर आहे. इथे लिहितो मी बीसी समांतर डी डी. तर आता आपण साध्य लिहू. तर साध्य आपल्याला काय करायचं आहे, ही बाजू म्हणजे एडी छेद बीडी बरोबर एई छेद ईसी असे समान दोन्ही बाजू आपल्याला प्रमाणात असलेले दाखवायचे आहे. त्यानंतर रचना. आता रचना काढते वेळी बघा आपल्याला बी ला असे ज्या रेषा काढायच्या ही रचना आणि इथून एक रेषा अशी घ्यायची आहे. नंतर इथून इथं असं रेषा घ्यायचा आहे आणि इथून इथं असं रेषा घ्यायचा आहे. घेऊन हे इथं 90 असलं पाहिजे आणि इथं पण 90 असलं पाहिजे. याचं नाव देऊ आपण एन एम. तर रचना लंब AB व DM लंब रेषा रचना. त्यानंतर आपण शिकूया विधाने काढणे. विधानामध्ये सुरुवातीला लिहायचं आहे त्रिकोण ADE छेद त्रिकोण BDE बरोबर 1/2 म्हणजे या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू. क्षेत्रफळ आहे आपण तोंडपाठच करून लिहायचं आहे. 1/2 हे लिहायचं आहे AD बाय BD. इथं AD घेतलो 1/2 इंटू इथं BD घेतलो इंटू. त्यानंतर हे NE काय म्हणजे तिथं उंची आहे म्हणून ते लिहायचं आहे NE. तर बघा हे दोन्ही सारखे आहेत. हे कॅन्सल होते, हे पण कॅन्सल होते. खाली येते त्रिकोण ADE छेद त्रिकोण BDE बरोबर उरते काय AD बाय BD. तर द्यायचं एक नाव. हे जे घेतले आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळावरून घेतले. त्रिकोणाच्या क्षेत्रफळावरून 2 नंबर आहे. आता इथे बघा वर जे आहे ADE सेम इथं लिहायचं आहे ADE डिवाइडेड बाय इथं खाली येते वेळेस इथे BD आहे पण इथं DEC लिहायचं आहे DEC लिहायचं आहे बरोबर सेम 1/2. बघा इथं पण 1/2. आता इथं AD बाय BD घेतलं होतं हे बघ. आता AE बाय EC घ्यायचा AE बाय EC गुणिले आता इथं NE घेतलं इथं DM घ्यायचा आहे DM. हे कॅन्सल होते, हे पण कॅन्सल होते. आपल्याला पुन्हा मिळते त्रिकोण ADE बाय त्रिकोण DEC बरोबर पुढे AE बाय EC. त्याला द्यायचं 2. तर हे पण जसं इथं त्रिकोणाचे क्षेत्रफळ घेतले हे पण त्रिकोणाच्या क्षेत्रफळावरून. त्यानंतर बघा 1 आणखी 2 वरून लिहायचं आपल्याला.
1 आणि या 2 वरून आपल्याला लिहिता येईल AD बाय BD. इथं पण AD आहे, इथं पण AD आहे, इथे BD बाय DC म्हणजे AD बाय BD बरोबर AE बाय CE म्हणजे त्रिकोण. इथं बघितलं तर बघा त्रिकोण BDE समरूप त्रिकोण DEC. तर आपल्याला असे सिद्ध झालेलं आहे, असे सिद्ध होते.